नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. वयाच्या 56 वर्षानंतर मी माझ्या आयुष्यात अनेक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यवसाय चांगल्या पद्धतीनं झाला, पण म्हणावा तसा प्रॉफिट त्यामध्ये झाला नाही. आणि सुरुवातीपासून कुणाचं मार्गदर्शन व्यवस्थित नसल्यामुळं थोडंसं मी माझ्या व्यवसायामध्ये हार्ड वर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. की मला एकच कळत होतं की जास्तीत जास्त आपण राबण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त आपण राबलं तरच आपण आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतो. हे एक डोक्यात माझ्या चांगलं फिट्ट बसलेलं होतं. कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सकाळपासून संध्याकाळमध्ये किती राबताय त्यावरच तुम्हाला तुमचा इन्कम किंवा पैसे मिळतात, असं एक माझं प्रामाणिक सुरुवातीपासून मत होतं. त्या पद्धतीनं जो काही मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होतो तो चांगल्या पद्धतीनं करून जास्तीत जास्त त्याच्यासाठी राबायचं, त्याच्यासाठी वेळ द्यायचा, त्याच्यातला बारकावा शिकायचा. अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टीसुद्धा मी चांगल्या पद्धतीनं त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकच डोक्यात विषय होती की आपण हार्ड वर्क करायचं. आणि त्यानंतर थोडंसं मी अनेक व्यवसाय जवळजवळ 10-15 व्यवसाय जे विदाऊट इन्व्हेस्टमेंट कोणतेही गुंतवणूक न करता त्यातला पैसा त्यातच घालून जास्तीत जास्त व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. कारण आर्थिक परिस्थिती काय आपली नव्हतीच पैसे गुंतवून काहीतरी व्यवसाय करावा अशी. त्यामुळं जे काय झिरो भांडवलावरनं मी व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न कोणताही करत होतो. आणि जास्तीत जास्त राबणे हार्डवर्क हे डोक्यामध्ये माझ्या फिट होतं. पण ही चालू काळात ही गणितं किती चुकीच्या पद्धतीनं मी रस्त्यावर त्या होतो हे मला आत्ता कळायला लागले. कारण हार्ड वर्क म्हणजे बेस्ट वर्क नव्हे. आणि हे कळायला मला माझी आयुष्यातली ही 50-55 वर्षे सहजासहजी निघून गेलीत. आणि गेले 2 ते 3 वर्षापूर्वी मला कळालं की हार्ड वर्क म्हणजे बेस्ट वर्क नव्हे. हे एक जरी शब्द मला माझ्या आयुष्यात आधी कळाला असता किंवा अनेक 4 शब्द अशा पद्धतीचे आहेत की ते जीवनात मला मिळाले असते तर फार चांगल्या पद्धतीनं माझं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला असता. कदम सर नावाचे एक शिक्षक माझ्या जीवनात आलेत. म्हणजे मार्केटिंगच्या संपर्कात नाही, म्हणजे माझ्या शाळेचे शिक्षण नव्हे, ते मार्केटिंग करत होते. त्यांची कंपनी होती पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्याची. त्या कदम सरांनी मला सांगितलं की आयुष्यामध्ये तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, काहीही करा, काही पण करत असाल तर मनामध्ये एकच लक्षात ठेवा की तुम्ही जिंकणार आहे. हे त्याचं करोड रुपयाचं वाक्य मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलं होतं की कोणतंही हातात घेतलेलं काम मी चांगल्या पद्धतीनं करणार आणि मी ह्यामध्ये जिंकणार. आणि त्या पद्धतीने मी हार्डवर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण प्रत्येक घेणारी गोष्ट ती सोनंच त्याचं करायचं ह्या पद्धतीनं मी ते घेण्याचा प्रयत्न करत होतो. असेच दिवस निघून जात होते. आणि ज्यावेळी मी पतसंस्थेमध्ये नोकरीला लागलो त्यावेळी एक मला फार मोठा विषय समजून आला. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा विषय जर घेतला असाल तर तुमच्या आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील की कोणत्याही बँकेचं फायनान्सचं कुठलंही तुम्ही जरी कर्ज घेतलं असा, कोणाकडून जरी कर्ज घेतलं असा तर त्या कर्जाचं व्याज हे दिवस-रात्र मित्रांनो चालू असतं. एकदा तुम्ही कर्ज घेतलं, एक समजा तुम्ही 1 लाख रुपये कर्ज घेतलं आणि समजा एक 10% 15% वार्षिक जरी व्याज दर ठरला तर रात्र झाली म्हणून व्याज थांबत नाही, दिवस चालू झाला म्हणून व्याज चालू राहते असं होत नाही. तर दिवस-रात्र त्या रकमेला हे व्याज चालू राहतं. ह्यातनं शिकण्यासारखं काय असेल तर मित्रांनो, आपला इन्कम सोर्स आपल्या आयुष्यातला जसं कर्जाला दिवस-रात्र व्याज चालू राहतं तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये असा इन्कम सोर्स पाहिजे. आपण जरी संध्याकाळचं झोपलो तरीसुद्धा आपल्याला पैसा येत राहिला पाहिजे. हे मी त्यावेळी फार मोठी ही आयुष्यातली शिकलो मी. कारण मला त्यावेळी कळून चुकलं की जसं कर्जाला आपण दिवस-रात्र व्याज भरत राहतो तसं आपण आपल्या आयुष्यात एक तरी इन्कम सोर्स असा पाहिजे की दिवस-रात्र त्यातनं पैसा आला पाहिजे. हे एक मला चांगल्या पद्धतीनं माझ्या आयुष्यात चांगली गोष्ट मला समजली. त्यानंतर त्यावेळीच गोष्ट समजलेली अशी होती की जीवनामध्ये तुम्ही जरी घरी 8-8 दिवस 15-15 दिवस जरी विश्रांती केली तर तुमचं पैसा येत राहिला पाहिजे. अशा पद्धतीचा तुम्ही कोणता ना कोणता तरी व्यवसाय केला पाहिजे. आणि व्यवसाय करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय करत असतो मित्रांनो, समजा एखाद्या व्यक्तीला जर एक 25,000 पगार असेल
तर तो त्या पगारावर त्याचं सेटलमेंट किंवा महिन्याचा खर्च भागवत असतो. मग घर खर्च असेल, हप्ते असतील किंवा दवाखाना असेल किंवा पेट्रोल खर्च असेल, मोबाईल बिल असेल आणि घरातले काहीही किरकोळ खर्च असतील, तर त्या 25,000 मध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो हार्ड वर्क महिनाभर हार्ड वर्क करत असतो. तर इथं हार्ड वर्क करून चालणार नाही, तिथं बेस्ट वर्क करायला पाहिजे. आता बेस्ट वर्क म्हणजे कुठलं? तर मित्रांनो, कधीही आलेली सॅलरी जी काही 25,000 रुपये जे येतात ते तुम्ही डायरेक्ट कधीही खर्च करू नकोस. 1 म्हणता, 2 म्हणता, 3 महिन्याचं सुरुवातीचे दिवस अडचणीचे असतील तुमचे, कदाचित पैसा नसेल, पण येणाऱ्या पैशामध्ये गुंतवा. ते 25,000 कोणत्या तरी अशा व्यवसायामध्ये गुंतवा किंवा अशा ठिकाणी गुंतवा. त्या 25,000 पासून तुम्हाला पैसे येणं चालू झाले पाहिजे. म्हणजे एक तुमची नोकरीकडून पैसे आले पाहिजेत. आलेले पैसे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतवले पाहिजेत. त्या व्यवसायातला पैसा तिसऱ्या व्यवसायामध्ये गुंतवले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या पैशाला तुमच्याकडे जर त्या पैशाला जर तुम्ही काम लावलं असा, तुम्ही स्वतः जर काम केलं असा, तर ते हार्ड वर्क होणार आहे. तुम्ही एकदाच काम करा, ते पैसे येणार आहे, त्या पैशाच्या पाठीमागं पैसा लावा आणि पैशापासून पैसा मिळवा. अशा पद्धतीनं मग तो कोणताही तुम्हाला जो योग्य तुम्हाला व्यवसाय वाटतोय, ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, त्या पद्धतीचा तुम्ही व्यवसाय करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही पैशाच्या पाठीमागं लावत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे पैसा येणार नाही आणि आलेला पैसा टिकणार नाही. त्यामुळं फार महत्त्वाचं मी आयुष्यात ही गोष्ट शिकलो, की जो काही पैसा येईल तो पैसा आधी इन्व्हेस्टमेंट करायचा आणि त्या पैशापासून दुसरं काहीतरी व्यवसाय करून त्यातनं जे काही फायदा येईल तो स्वतःसाठी खर्च करायचा. तरच तुमचं भविष्यामध्ये तुम्ही आत्ता जिथं तिथं 5 वर्षानं कितीतरी तुमच्यामध्ये प्रगती झालेली असणार आहे. आणि तुम्ही नुसतं जर हार्ड वर्क करत असेल, येणारी सॅलरी जर खर्च करत असेल आणि 5-10 वर्षानं पैसा तिथंच असणार आहे, तुमचे खर्च वाढलेला असणार आहे, तुमचा ताळमेळ बसलेला नसणार आहे. ही जीवनात एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मित्रांनो, हे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जर बदल असा चेंज केलं असा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकताय. अन्यथा अनेक अडचणी आपल्या ह्या आयुष्यामध्ये येत असतात. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट असेल तर पैशाला कामाला लावलं पाहिजे आणि स्वतः विश्रांती करून आपल्या हाताखाली 4 माणसं राबली पाहिजेत. त्यावेळेस तुमचं बेस्ट वर्क होणार आहे. तुम्ही हार्ड वर्क करण्याचं जर पाठीमागं असाल तर तुमची प्रगती आहे तिथंच थांबणार आहे. तुम्ही बेस्ट वर्क करा, पैशाला काम लावा, जिंकणारा हे ठरवा, तोंडामध्ये साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, कमरेला बेल्ट बांधा. हे तुम्हाला मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितले. त्या पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये जर चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रॉडक्टनं जर मार्केटमध्ये उतरला तर तुमची प्रगती व्हायला फार वेळ लागणार नाही मित्रांनो. आणि येणारा पैसा फार महत्त्वाची गोष्ट शेवटची आहे. तुम्ही पैसे कसेही कोणत्याही पद्धतीनं मिळवू शकता. पैसे मिळवायला फारशी अक्कल लागत नाही असं माझं दृष्टिकोन आहे. कारण पैसे खर्च करायला फार अक्कल लागते. खर्च करायला फार विचार करावा लागत असतो. कारण समजा आता तुम्हाला एखादा सेंटरिंगला जरी माणूस गेलेला असेल आणि त्या व्यक्तीनं जर दिवसाचा एक 500 किंवा 1000 रुपये जर मिळवून आणलेला असतील, समजा एक आपण 1000 रुपये मिळवून आणले, मिस्त्री आहे असं समजूया, सेंटरिंगला व्यक्ती गेल्या 1000 रुपये मिळवून आणल्यात असं पकडूया, तर ते 1000 रुपये कष्ट दिवसभर करून मिळतात. पण समजा तो येताना जर 400 ते 500 रुपयाची दारू प्याला, कुठेतरी हॉटेलमध्ये जेवून आला आणि घरात 400 रुपये घेऊन आला, तर मित्रांनो त्यानं फक्त 400 रुपयेचा असतो घरात आणून दिला. 400मध्ये त्याचा घरदार संसार बसू शकत नाही. त्यामुळे माझं असं वाक्य आहे, पैसा कुठं खर्च करायचा ह्याची फार मोठी अक्कल लागते मित्रांनो. पैसा मिळवायला अक्कल लागत नाही. जसं ह्या कामगारांना 1000 मिळवलं, वाटेत तो 500 खर्च करून आला, घरात 400 आणले, म्हणजे 400 मिळवल्याचा प्रकार आहे. त्यामुळं पैसा कुठं जातो ह्याचा जर अभ्यास ठेवला असा तर पैसा हा चांगल्या पद्धतीनं आपला 4 रुपये साठवू शकतात आणि पैशाला तुम्ही कामाला लावू शकता. अशाच काही माहितीसाठी माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.